नमस्कार तुम्ही सगळ्यांना. मी सरिता कुलकर्णी ॲस्ट्रो लाईफ जंक्शन चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत करते. आज मी मेष राशीला जी साडेसाती लागली आहे त्याचा पहिला टप्पा कसा असणार त्यावर मी भाष्य करणार आहे. नारद संहितानुसार साडेसाती विश्लेषण कसं होणार, नारद संहिताचे काही सूत्र घेऊन साडेसातीचं विश्लेषण मी तुमच्यासमोर करणार आहे. मेषेचा पहिला टप्पा म्हणजे मेषेचे पहिले 2.5 वर्ष कसे जाणार त्यावर आपण सगळं समजून घेणार आहोत. आता मेष लग्न ज्यांचं कोणाचं असेल आणि शनी व्ययात असणार म्हणजे मीन राशीचं असणार, तर ही साडेसाती जी आहे ती डोक्यावरती आहे. तर मेष म्हणजे ती मंगळाची पहिली रास, मंगळाची दुसरी रास म्हणजे वृश्चिक. आता लग्नातला तो मंगळ असला म्हणजेच अहंकार आला, म्हणजे अहंकार तुटला किंवा अहंकार तुटणार. पण तर सरसकट प्रत्येक वेळेस हे होणार आहे का, तर असं नाही आहे. केव्हाही 30 वर्षानंतर साडेसाती आली की अहंकारच तुटणार आहे का व्यक्तीचा, तर तसं नाही होणार. 30 वर्षापूर्वी ज्या माणसांना साडेसाती आली होती त्यांचा अहंकार नक्कीच तुटला असणार आहे. आता तो 60 वर्षाचा असायला पाहिजे व्यक्ती. मग परत तसं कसं होणार किंवा परत तसं होईल का, तर त्याच्याच तो बदल झाला आहे. जे 30 वर्ष मागचे गेले त्यात तो बदल झाला आहे. मग आता ती साडेसाती काय करणार नेमकं, हा मोठा प्रश्न आहे. आता 30 वर्षाचा शनीचा फेरा म्हटलं तर जरुरी नाही आहे की प्रत्येकाच्या आयुष्यात ते 30 वर्षानंतरच येणार किंवा तो फेरा 30 वर्षानंतरच येईल. जर एखाद्याचं मेष लग्न आणि मेष राशीचा चंद्र असला आणि शनी जर दशम स्थानात आहे तर जेमतेम 3.5-4 वर्षांनी तो शनी व्ययात येतो आहे. म्हणजे त्याला ती साडेसाती लहानपणीच लागते नाही का. 16व्या वर्षापर्यंत ती साडेसाती लागत नाही. त्यानंतरच कुठल्याही ग्रहांचा परिणाम होतो, मुळात. म्हणजे जेव्हा तो 5 वर्षाचा असेल तर तेव्हा नसून जेव्हा तो 35 वर्षांचा होणार तेव्हा त्या साडेसातीचा खरा परिणाम होणार, तेव्हा त्याला खरा इफेक्ट होणार, म्हणजे दुसऱ्या फेऱ्यामध्ये. आता लोकांना हे व्यर्थ किंवा बकवास वाटू शकतं बरं का, पण जर हे बकवास नाही तर काय आहे, तर ही साडेसाती माणसाच्या डोक्यावरती काम करते. म्हणजे जसं जसं सगळे ग्रह त्याच्या राशीत येतात तसे तसे ते ग्रह त्याच्या डोक्यावर परिणाम करतात, मानसिक त्रास होतो. चला आपण एक काम करूयात, आपण उदाहरण घेऊयात. आता चंद्र जो आहे तो रेग्युलर येणार आहे म्हणजे मनाला त्रास होत बसणार. मग आपण सूर्य घेऊयात, म्हणजे सूर्य 1 महिना मेष राशीमध्ये राहणार, म्हणजे तो करत असलेल्या कामामध्ये त्याला अडथळा येणार, यश येणार नाही. त्याचा मोठेपणा, मानप्रतिष्ठा ती धुमिळ होते किंवा ती हलणार पण. म्हणजे 2.5 वर्षात जर तो सूर्य 2 ते 3 वेळा येणार मेष राशीमध्ये, त्या माणसाच्या प्रतिष्ठेला, तो करत असलेल्या कामाला नक्कीच अडथळा येणार. कुठेतरी त्याच्या प्रतिष्ठेला धक्का लागणार, प्रश्न उभे राहणार त्याच्या विरुद्ध. सूर्य जेव्हा जेव्हा येणार असेल ना तेव्हा हे असल्या प्रकारची विरुद्धता त्याला सामोरी जावी लागणार. आणि हे असं सगळं प्रत्येक वेळेस घडणार. इंटेन्सिटी कमी जास्त असू शकते बघा. आता बघा, मेष राशीत सूर्य उच्चचा होतो, मग हे असं सगळं का, मोठा प्रश्न आहे की नाही.
साडेसातीमध्ये हा विपरीत काम का करतो? पण तो त्या माणसाच्या गोच्याप्रमाणे तो अहंकार बाहेर काढण्यासाठी शनी हे सगळं करणार. आता असं समजा की मेष राशीचा हा माणूस म्हणजे मेष राशीत जेव्हा 1 महिन्यासाठी सूर्य तिथे येतो म्हणजे तो उच्चचा होतो. लग्नात आहे म्हणजे 1 महिन्यासाठी तो काहीतरी मोठी कामे करणार. याला मानप्रतिष्ठा, मोठेपण मिळणार समाजात. आणि ती मंगळाची रास म्हणजे काही प्रमाणात त्याचा तो अहंकार वाढणार. आणि सूर्य जेव्हा त्याला मोठा बनवतो तेव्हा ती अहंकाराची पण वाढ होते. समाजात प्रतिष्ठा वाढणार, काही ना काही असं घडत राहणार. तर साडेसाती आल्यानंतर काय होते की सूर्य जेव्हा येतो आणि उच्चचा होतो तेव्हा तो सूर्य त्या व्यक्तीला सरळ करण्यासाठी अशा मोठेपणाला धरून जो काही अहंकार घडला असतो त्याला तो जो जो काही अहंकार घडला असतो त्याला तो शनी छेदन देतो. म्हणजे काय? फटका देतो, झटके देतो. जसं एखाद्या, आता आपण उदाहरण घेऊयात, जसं एखादा आमदार झाला तर प्रतिष्ठेने तो करायला जातो, बरेचशी कामं करतो. पण सुरुवातीला जोवर तो कार्यकर्ता होतो तेव्हा तोपर्यंत तो आनंदाने भेटत होता सगळ्यांना, सगळं काही करत होता. आता तो आमदार झालाय. आता तो आमदार झाल्यामुळे काय झालंय, त्यात माज अभिमान हळूहळू वाढत जाते. बघा कसं जातं. मग तो 24 तास तेच ते करत राहतो. म्हणजे मोठ्या लोकांना भेटणं, मोठी माणसं घरी येणं, त्यांच्यासोबत उठणं बसणं. फक्त पैसेवाले व्यक्ती घरात येतात असं तो करत जात राहतो. आता जेव्हा साडेसाती येते आणि जेव्हा सूर्य येतो तेव्हा त्या 1 महिन्याच्या अंतरात त्या आमदाराचे कुकर्म बाहेर येते. त्यांनी केलेले ते जे फ्रॉड आहेत ना ते पण बाहेर येतात बघा. आणि त्या अहंकाराला छेदन मिळते. आता साडेसाती सुरू झाली आणि फटका बसला असं होतच नाही. तर व्यक्तीला जी मान प्रतिष्ठा मेषेमुळे मिळत होती ती तुला प्राप्त झाली आहे. पण या सगळ्यांनी जी हवा जी डोक्यात घुसली असते ना व्यक्तीची, ती सगळी हवा फक्त पंचर करणारा तो शनी असतो. बस एवढंच होतं. म्हणजे त्याला वटणीवर आणतो कुठेतरी. आता ग्रहानुसार ते मेष मध्ये लग्नात येणार आहे. शनी त्याला टाचणी लावणार आहे. म्हणजे शुक्र आला तर स्त्री, लक्ष्मी, धन, ऐशो आरामला धरून, धनाला धरून फटका. या सगळ्यांमध्ये खलल होणार. म्हणजे उदाहरण कसं, आता स्वतःची पत्नी दुसऱ्यासोबत गेली त्याची जाणीव होत बसणार. त्याला तो मानसिक त्रास होतो. दुसऱ्याकडनं घेतलेला पैसा हा देत नव्हता तर अशी काहीतरी परिस्थिती येणार आणि पैसा प्रमाणाबाहेर खर्च होत राहणार. किंवा दुसऱ्याकडे पैसे मागण्याची वेळ येईल असंही होतं. जो माणूस सुखी ऐशो आराम मध्ये जीवन जगत होता तर त्या ऐशो आरामाच्या जीवनाला प्रॉब्लेम येणार. म्हणजे अवतीभवती जी घरची माणसे, मूळ बाळ, आई बाप, बायको, कोणी ना कोणीतरी आजारी पडणार, ते रडणार, ते दुःखी आहे, मूल नापास झाले, ऍक्सिडेंट झाले किंवा त्रास झाला, आजार येतो, असे सतत कामधंद्यामध्ये सुद्धा लॉसेस होत राहतात. थोडक्यात सुखाला खलन. आणि शुक्र शॉर्ट पिरियडमध्ये असल्यामुळे हे सगळं फास्ट काम होतं. म्हणजे शुक्रचं गोचर जर का तुम्ही त्यावेळेला बघितलं तर ते हार्डली 15-20 दिवसाचं. म्हणजे त्या 15-20 दिवसात हे सगळं फास्ट पेसमध्ये घडून जातं. तुम्ही अशा पद्धतीने साडेसातीचं वर्णन कधीच कुठेच ऐकलं नसणार आहे. बुध आला तर त्या लपून छपून जी केलेली कर्म आहेत, दुसऱ्याला नको नको ती कान भरणे, बुध नको नको ती कान भरण्याची केलेली आहे ना, चुकीची बुद्धी ही वापरून कामधंदे केलेले आहेत. थोडक्यात नको ती कामे केलेली आहेत बघा. नको ती लफडी बाहेर येणार बुद्धीच्या मार्फत ती केलेली सगळी कामं. किंवा तर होतच्या नव्हतं त्याला फटका बसणार, त्याचं नुकसान होणार. आता गुरु बद्दल बोलूयात. आता गुरु लग्न स्थानात गुरु आला तर
शनी मागे म्हणजे पूर्वज जो पूजेला येतो, पूजेच्या वेळेस येतो आणि आपल्याला सांगतो, म्हणजे ज्या ज्या माणसांच्या पत्रिकेत पितृदोष आहे त्यांना त्रास होणार कारण तिथे तो पूर्वज आला. आता एक वर्षासाठी तो गुरु मेषात आलाय बघा. आता सध्या तर गोचरमध्ये तसं होणार नाही, कारण गोचरमध्ये गुरु सध्या वृषभेत आहे आणि तो मिथुनेत जाणार आहे. आपण हे उदाहरण म्हणून घेतोय बघा. आता 1 वर्षासाठी तो गुरु जेव्हा मेषेत आला तर पण त्या 7.5ला तो येणार नाहीये, कारण सध्या जसं मी सांगितलं की तो आता मिथुन येते. म्हणजे काय, 7.5 गुरु मेषेत नाहीच आहे. आता गुरु येणारच नाही. मग येणार कोण, तर फक्त हे 4 ग्रह. राहू केतूही येणार नाही, कारण राहू केतूचं गोचर देखील तुम्ही सगळ्यांना माहिती आहे. आता त्यातला सूर्य 1 महिन्यासाठी येतो, बुध जो आहे तो 15 ते 20 दिवसासाठी येतो, शुक्र 25 दिवसासाठी येतो, मंगळ 2 ते 3 महिन्यांसाठी येतो. 2.5 वर्षात येणारे ग्रह गोचर फक्त हे 4च आहेत बघा. त्यातही तो सूर्य 2-3 वेळा येणार 2.5 वर्षात, आणि हे 3 ग्रह जे आहे त्यात मंगळ 1दा किंवा 2दा येणार, आणि तो शुक्र आणि बुध 2 ते 3 वेळा येणार. असं हे ढोबळ प्रमाणे होतं. म्हणजे या सगळ्यामध्ये काम करणारा जो ग्रह आहे तो सूर्य, कारण तो 2 ते 3 वेळा येऊन, म्हणजे त्याच मेष लग्न आहे आणि चंद्र तिथेच आहे, त्या माणसाची 101% त्या माणसाची समाजात मान प्रतिष्ठाला फक्त फटका बसणारच. मग जातक 30 वर्षाचा असेल की 60चा असेल. आताची लोक 7.5ला धरून व्हिडिओ करणार, ती सगळी पहिल्या भावानुसार सांगत बसणार. पण सगळ्या ग्रहांमध्ये सूर्याचा परिणाम सगळ्यात जास्त होणार, कारण शत्रू आहे तो शनीचा. म्हणून त्याच्या कंपनीमध्ये, समाजात मान प्रतिष्ठा, हे सगळं ह्या सगळ्यांवरती घाला होणार बघा. त्या जातकाचे कर्माच्या इंटेन्सिटीनुसार त्या पदाप्रमाणे होणार बघा. आणि तिथे शनी तिथे तशा प्रमाणे त्याला धक्का लावणार, म्हणजे काही ना काहीतरी त्याच्या विरुद्ध बाहेर येणार. असा हा गाभा 7.5चा आहे. जो जसेच सूर्य प्रथमात आला तर अगोदरच तुम्हाला चाहूल लागणे सुरू होणार. तुम्ही जर चांगली कर्म केली असेल तर चांगलंच घडणार. अजून मान प्रतिष्ठा वाढणार. जर कर्म चांगली नसतील तर मानहानी होणार किंवा विरुद्ध स्थिती उद्भवणे. त्याचा अहंकाराला फटका बसणे हे ब्रह्मवाक्य विधिलिखित आहे बघा. येणार फक्त 4 ग्रह जे गोचरमध्ये काम करणार, सूर्य, शुक्र, बुध, मंगळ. नारद संहिता प्रमाणे पहिले 2.5 वर्ष अशा पद्धतीने जाणार. आता आपण बोलूयात द्वितीय स्थानात जर का तुमची मेष राशी असेल, म्हणजे द्वितीय स्थानातला मेष म्हणजे मेषेचा चंद्र आणि मीन लग्न ज्याचं आहे. आता मीन लग्न म्हटलं तर मीन राशीमध्येच तो शनी आहे आणि द्वितीयात तुमचा चंद्र आहे, राईट. तर मेषेचा चंद्र द्वितीयात धनात कुटुंबात. आता शुक्राच्या आणि धनाच्या हिशोबाने हा ऍक्टिव्ह होणार, म्हणजे अष्टलक्ष्मीच्या विषयाला धरून शनी त्याला फटके देणार, सरळ करणार. आजार या विषयाला धरून प्रफुल्लित करणार. मानसिक आजार बिघडणार, शारीरिक व आर्थिक स्वास्थ्य बिघडणार. प्रथमच शनी म्हणजे प्रथम स्थानात तो पिशाच्च काम करणार. द्वितीयात तो अष्टलक्ष्मी आणि शुक्राचं काम करणार, पण अष्टलक्ष्मीच्या हिशोबाने फटके बसणार, कारण शनी कुठे आला तर लग्नात आला. शनी पिशाच्च रूपी झाला असं कोण सांगतं, तर पराशर ऋषी सांगतात. का तर जातकनी गतजन्मात त्या कुटुंबाला धरून नक्कीच खूप चुकीचं कर्म केले आहे, म्हणून या पिशाच्याला इथे मौका मिळतो आणि शनी पिशाच्याला मौका देतो की तू जा आपलं कार्य कर. म्हणजे खूप बेकार लेवलचे फटके व आजार येऊ शकतात. पण जर का त्या व्यक्तीने तशा पद्धतीचं काम नसेल केलं तर काय होणार, त्याला चांगले रिझल्ट्स पण मिळतात. पण असं होतच नाही बघा.
कारण जेव्हा तो लग्नात आलाय याचा अर्थच आहे की गतजन्मात ज्या गोष्टी केल्यात त्या गतजन्माच्या गोष्टींना धरून जे फटके मिळणार आहे त्याच्यासाठी तो पिशाचरूपी शक्ती बाहेर पडते आणि काम करते, काम करून जाते. इतकं सोपं आहे बघा 7.5चा पहिला टप्पा समजून घ्या. आता आपण बोलूयात तृतीयात मेष राशी जर का असेल आणि तिथेच तुमचा चंद्रमा आहे, म्हणजे कुंभ लग्न आलं आणि मेष राश जर का तुमची आहे, तर ही क्लिप जी आहे ती तुमच्यासाठी आहे. आता बघा, पराक्रमात हे सगळं घडणार आहे, म्हणजे द्वितीयात तो शनी आला. आता इथे मंगळ काम करणार, म्हणजे कुठे काम करणार तर पराक्रमात. का? कारण की पराक्रमात मंगळ जेव्हा असतो, म्हणजे जेव्हा मंगळ इथे गोचरीने येणार, तो मंगळ तेव्हा स्वगृही होणार. आणि स्वगृही असल्यामुळे असा काही परिणाम करणार की त्या जातकाने जे काही पराक्रम केले आहेत ना, त्याला तर सोड. पराक्रम करणार की त्याला तर सोड, पार त्याच्या घरच्यांना सुद्धा त्रास होणार त्याच्याकडून असं काही घडतंय की शनिदेव त्याला फटका देणार, कारण कुटुंब स्थानात शनी. आता इथे पराशर ऋषींचं सूत्र येतं. पराशर ऋषी काय म्हणतात की पराशर ऋषींच्या अनुसार मृत्यूतुल्य कष्ट दिले मागच्या जन्मात, म्हणून जेव्हा असं गोचर येते तेव्हा हे ऍक्टिव्ह होते. म्हणजे दुसरा फटका त्याला भाऊ बहीण कडून मिळतो, म्हणजे तो परत घराकडूनच आला. म्हणजे भाऊ बहीण पराक्रम या सगळ्यांनी धरून, बाहेरच्या दुनियात पराक्रमाला धरून त्याचा पत्रिकेत चांडाळ योग असतील जर का, किंवा पिशाच योग असतील, तर गुंड प्रवृत्ती जो असेल अशा माणसांकडून नको त्या चुका होणार आणि त्याला कोर्ट कचहरी होणार, जेल होणे किंवा मार पडणे, घरच्यांकडून हडसतुडस होणे. शनी शेवटी काय करतो तर त्या प्रवृत्तीला धरून तो त्याला छळ करतो. म्हणजे काय तर ही जी 7.5चा पहिला टप्पा असणार आहे तो तुमच्या द्वितीय स्थानाला धरून आणि पराक्रमाला धरून, म्हणजे तुमचे वागणे आणि तुमच्या कुटुंबाला धरून तुम्ही जे काही वागला आहात गतजन्मात त्याला धरून ती गोष्ट ऍक्टिवेट होते आणि तुम्हाला त्याचा फटका बसतो. आता हे जर का आपले कार्य चांगले असतात तर आपल्याला चांगलं फळ मिळतं पुढच्या येणाऱ्या 5 वर्षात. मग आपल्याला फटके मिळत जरी असेल तरी आपण जर का चांगले नियतीने वागतो किंवा आपण धर्माने वागतो, आपल्यासोबत चूक जरी घडत असेल तरी जरा आपण व्यवस्थित शिस्तबद्ध होऊन नको त्या चुका नाही करत, तरी सुद्धा आपल्याला त्याचा परिणाम चांगला मिळतो. पण खरं तर असं होत नाही हो, कारण 7.5 हिशोब चुकते करणारी आहे. 7.5 म्हणजे काय तर तो शनी आला आणि त्या शनीने त्या घराला धरून तुम्ही जे काही वागला आहात आतापर्यंत, जो काही चक्र आहे तो चक्र बाहेर येतो. चतुर्थात जर का ज्याची मेष राशी आहे, म्हणजे मेषचा चंद्रमा, म्हणजे कुठलं झालं तर मकर लग्न झालं. मकर लग्न आणि मेष राशीचा चंद्रमा हा चतुर्थ स्थानात जर का आहे तर ही क्लिप तुमच्यासाठी. 7.5चे पहिले 2.5 वर्ष पहिला टप्पा कसा जाणार आता समजून घ्या. आता इथे चारही ग्रह काम करणार आहेत, राईट. तुम्ही जर का सुरुवात नसेल ऐकली तर नक्की सुरुवात ऐका, कारण सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये मी अशी गोष्ट किंवा असं रहस्य सांगितलं 7.5ला धरून जे तुम्हाला पूर्ण 7.5 वर्ष कामी येणार आहे. लक्षात ठेवा. आता इथे 4ही ग्रह काम करणार आहे, राईट. आणि जे चुकीचे आहेत त्या गोष्टीला धरून त्या माणसांना किंवा त्या माणसाच्या सुखाला धरून त्रास होणार त्याला. आता 4ही ग्रह सुख, मान, प्रतिष्ठा, म्हणजे या सगळ्यांवर गदा पडणार. म्हणजे या माणसाला प्रमाणाच्या बाहेर देवभक्ती करायला पाहिजे, नाहीतर हा माणूस नक्कीच संपला. का? कारण की त्याच्या सुखावरती घाला आहे. चतुर्थ स्थान हे सुख आहे, आई आहे, माता आहे, मेंटल पीस आहे. म्हणून
तर का संपतो माणूस? तर हा मकर लग्नी असतो आणि शनी पराक्रमात येतो, म्हणजे ती सवाशिण आहे. आता पराशर ऋषींचं हे सूत्र आहे बघा, की तृतीयातला शनी ही सौभाग्यवती स्त्रीची सावली किंवा सवाशिण. म्हणजे काय आहे? तर ती पिशाच्य आहे आणि शनी लग्नाचा स्वामी असतो बघा. तर ज्या पद्धतीने हा माणूस आत्तापर्यंत वागलेला असतो त्या वागण्याला छेदन मिळतो. का? तर तो गमवतो. कारण मकर लग्नी असल्यामुळे हा 99% साधना करणारा असतो. गतजन्मात हा कुठली ना कुठली साधना, सिद्धी किंवा तंत्र ह्या सगळ्यांमध्ये असतो बघा. आणि हे सगळं करत आलेला असतो. तर हा इथे सगळं जेव्हा गमवतो तेव्हा तो परत साधनेच्या पथावरती पुन्हा मार्गस्थ होतो. म्हणजे ती सवाशिण त्याला त्या दिशेकडे ढकलते, असा त्याचा गूढ अर्थ आहे. किंवा त्याच्या मूळ तत्वावर आणून ठेवते. म्हणून तो आपला सगळं घर, सुख सगळं काही गमवतो. खूप बारकाईने किंवा खूप शांतपणे ह्या गोष्टीवरती विचार करा. कित्येक असे उदाहरण होतात बघा, की लग्न करतात लोक. मग लग्न केल्यानंतर सुरुवातीचा काळ तर फार गुलाबी असतो आणि त्यानंतर मग त्याला हळूहळू कळू लागते किंवा तिला हळूहळू कळू लागते की अरे हे आपण काय करून बसलो, आपण हे लग्न हे पटतच नाहीये, घरचे प्रॉब्लेम्स आहे. मग घरचे सुद्धा आपल्याला समजून घेत नाहीये. मग बायको असो किंवा नवरा असो हे आपल्याला समजून घेत नाहीये. हे सगळं काय चाललंय आणि ते नकोसं वाटतं. आणि असं करत करत सुख सगळंच काही सगळ्याच गोष्टींवरनं उच्चाटन होऊ लागतं. आणि मग ती सेपरेशन किंवा डिवोर्स पर्यंत किंवा अशा पद्धतीने ती गोष्ट पोचते आणि ती घडते. मग ती तृतीयातली जी सवाशिण आहे ना, ती सांगते बघा तुम्हाला इथे. म्हणजे ती काय करते, तुम्हाला तुमच्या मूळ पथावरती, मूळ जो तुमचा पिंड आहे त्याच्यावरती आणून ठेवते, की जा बाबा आता तिथे परत जा. आता ज्यांचा पंचमात चंद्र आहे आणि तो मेषेचा आहे, म्हणजेच ज्यांचं धनु लग्न आहे आणि मेष राशी आहे, त्यांच्यासाठी ही क्लिप आहे. मग तुमच्या साडेसातीचा पहिला टप्पा कसा जाणार ते आता इथं आपण समजून घेणार आहोत. आता बघा, इथे शनी जो आहे तो चतुर्थात आला, म्हणजे विषयुक्त झाला. कारण चतुर्थाच्या शनीला विषप्रमाणे म्हणला जातं. कोण सांगतं? असे हे सूत्र जे आहेत ते पराशर ऋषींचे आहेत बघा. म्हणजे पंचमाला जेव्हा ही साडेसाती लागते, म्हणजे त्या माणसाची बुद्धी, म्हणजे कपट बुद्धीने तो व्यक्ती काम जर का त्यांनी केलं असेल तर हा शनी नागहून दंश करणारा होतो. जसं आता आपण मागच्या लग्नासाठी काय बघितलं, की तो तिथे सवाशिण त्याला ते दंड देते किंवा तिला अद्दल घडवते. तसं शनी इथे नागहून दंश करणारा होतो. आता फॉर एक्झाम्पल, आता हे बुद्धीचं स्थान झालं, म्हणजे बुद्धीच्या जोरावर बुद्धी चुकीच्या पद्धतीने वापरून जे कट कारस्थान केलं आहे त्याला इथे फटका बसणारच. हा चतुर्थातला शनी नागाप्रमाणे विषयुक्त होऊन जसा तो वागला तसाच त्यालाही सारखं दंश मिळतो. संतान पक्षाला धरून या काळात काळजी घ्यायलाच पाहिजे. जेव्हा अशी संतान जन्माला येते त्याचा जन्मानंतर आई वडिलांना काही प्रमाणात त्रासही होऊ शकतो. म्हणजे पुरुषला जर साडेसाती असेल आणि घरात गरोदर बाई आहे तर अशा वेळी घरातल्या गरोदर बाईने इतर सगळ्या घरातल्या सदस्यांनी, म्हणजे सासू सासरे, आई वडिलांनी, ह्या सगळ्यांनी महामृत्युंजयचा मंत्रचा जाप उच्चारण सतत करावं. जोवर सगळं सुखरूप होत नाही, म्हणजे त्या गर्भावरती दुष्परिणाम जर का काही होऊ शकतो तर ते होऊ नाही म्हणून करावं. किंवा ती उपासना जी आहे ती मोठ्या प्रमाणात करावी. शिवाची उपासना करावी, पिंपळाला पाणी घालावं किंवा गर्भसंस्कार करण्यासाठी हे सगळं तसंही करावंच लागते. पती पत्नी बेडरूम स्थान पण आहे बघा हे.
पंचम स्थान. कारण पंचम स्थान जसं बुद्धीचं आहे, जसं संतांचं आहे, तसं हे बेडरूमचं पण आहे, क्रियाचं स्थान आहे. तर पती पत्नीमध्ये खटास येणार, मोठ्या प्रमाणात त्रास होणार, एकमेकांचे लफडे बाहेर येणार. जर दोघे बाहेर काही चुकीचे वागत असतील तर सगळं बाहेर येणार. पण जर दोघेही चांगले असतील, चांगले वागत असतील तर सगळं चांगलं होणार. अजून जास्त जवळीकता वाढणार. कारण शनी इथे काय करतात तर कम्पॅटेबिलिटीला वाढवतात. कारण कम्पॅटेबिलिटी वाढली तर बाळ जन्माला येणार, म्हणजे सृष्टीचं काम होणार. कारण सृष्टीचा काय नियम आहे, सृष्टी ही सतत चालत राहिली पाहिजे. तर चतुर्थातला शनी म्हणजे नागयोनी जन्माला येते. पूर्वजन्म किंवा पूर्वज जन्माला येते, असंही होऊ शकतं. आता चतुर्थाला धरून, प्रॉपर्टीला धरून, सुखाला धरून सुद्धा व्यक्तीला काही ना काही प्रमाणात इथे गोष्टी बघाव्या लागतात. मातेला बघून सुद्धा काही ना काही गोष्टी बघाव्या लागतात. ज्या पद्धतीने माणसाची पत्रिका आहे त्या पद्धतीने त्या गोष्टी ऍक्टिव्हेट होतात. तुमची दशा काय आहे त्यानुसार सुद्धा बराच काही फरक पडतो. तर हे तुम्ही शांतपणे तुमची दशा काय चालू आहे ते नीट तुम्ही बघायला हवं, किंवा कुठल्या ज्योतिषाच्या मार्फत ती गोष्ट समजून घ्यायला हवी. षष्ठातला मेषेचा चंद्र म्हणजे मेष राशी तुमची जर 6व्या भावात आहे, म्हणजे तुमचं लग्न कोणतं झालं तर वृश्चिक लग्न. वृश्चिक लग्न आणि मेषेचा चंद्र षष्ठ भावात, तर ही क्लिपिंग तुमच्यासाठी आहे. आता षष्ठ भाव म्हणजे काय तर पेंडिंग कर्म. आता बघा, हे डायरेक्ट ऐकण्या अगोदर तुम्ही सुरुवातीचा काळ म्हणजे सुरुवातीचे जे काही मिनिटं 7:30 बद्दल मी बोलले आहे ते नक्कीच ऐका. कारण ते 7:30ला धरून जे काही रहस्य गुपित मी तुमच्यासोबत शेअर करते ते तुम्हाला 7:30 समजून घेण्यासाठी फार महत्वाचं होणार आणि फार चांगला उपयोग होणार त्याचा. तर आता आपण षष्ठ स्थानाच्या चंद्राबद्दल म्हणजे षष्ठात ज्याची मेष राशी आहे आणि पंचमात ज्याचा शनी येतोय त्याच्यासाठी बोलू आपण. पेंडिंग कर्मामध्ये मेष आणि शनी पंचमात म्हणजे बायको किंवा कुणाबरोबर मृत्यूतुल्य जे गत जन्मात केलेलं असते ते ह्या पेंडिंग कर्मामध्ये घडायला सुरुवात होते. म्हणजे फटके मिळणार, आजार मिळतात, असं सगळं उद्भवतं. म्हणजे या काळात माणसांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन गरीब पेशंटला औषध विकत घेऊन देणे, फळ देणे, जे माणसं चितार असतात त्यांना राशन दान करावं, नित्य नियमाने 2.5 वर्ष शिवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावं. दर्शन घेणं किंवा दर्शनाने खूप मोठा फायदा होतो व्यक्तीला. अच्छा, दर्शन घेऊन आल्यानंतर बाहेर जेव्हा पडतो व्यक्ती आणि पडल्या बरोबर जर का एखादी गाई दिसती तर त्या गाईला केळ खाऊ घालावं. एखाद्या भिकारीला काहीतरी फूड आयटम म्हणजे मग बिस्किट वगैरे सुद्धा चालतात की ज्याची जशी ऐपत त्याप्रमाणे, तर ते खाऊ घालावं, अन्न खाऊ घालावं, चहा वगैरे हे सगळं न चुकता 7:30च्या 2.5 वर्षात किंवा 2.5 वर्षभर करत राहावं. षष्ठ भाव हे नोकरीचं रोगरिपुरेणचं आहे. तर इथे जेव्हा माणसाला जेव्हा 7:30 लागली आहे तर करिअर म्हणजे कर्माला धरून सुद्धा हा भाव खूप महत्वाचा होतो बघा. जसं दशम आहे तसं षष्ठ आहे आणि उपचय भावामधनं एक आहे. म्हणून इथे नोकरीला धरून किंवा अफेअरला धरून ह्या सगळ्या गोष्टींना धरून काय होणार, माणसाचे जर का चुकीचे कर्म असतील तर त्याला इथे फटके बसतात, त्याला इथे त्या गोष्टीला छेद मिळतो किंवा इंटरप्शन होतं. आणि जर का तो चांगला वागला आहे तर ह्या काळात त्याला भरभराट सुद्धा मिळू शकते. पण पंचमात शनी आलाय बघा, तर पंचमात जेव्हा शनी येतो जसं मी सुरुवातीला म्हटलंय की हे सगळं त्रास होणार. जर का गत जन्मात आपण चुकीचे वागलोय, मरणतुल्य कष्ट दिलंय, म्हणजे काय, मग आपल्याला या सगळ्या गोष्टींची परतफेड करावीच लागते, पेंडिंग कर्म पूर्ण करावीच लागते. आणि एखादा ग्रह जर का इथे वक्री असेल तर वाह, वक्री असणारा कुठलाही ग्रह जर का चंद्रासोबत इथे बसला आहे तर काय होणार, त्या बाबतीत
जीवनात फक्त देत बसायला लागतं, मिळत काहीच नाही. फक्त देत बसणं म्हणजे तुम्ही काय झालात तर देणदार झालात. मग पीळ निघतो इथे माणसाचा. आता ते जर का चांगले कर्म असतील तर माणसाची भरभराट होते, माणसाला चांगलं मिळतं, जॉब चांगला मिळतो आणि त्याला रिस्पॉन्सिबिलिटीज मिळतात बऱ्यापैकी. आता जर तुमची मेष राशी सप्तम स्थानात असेल, म्हणजे तुमचं तुला लग्न असेल, लिब्रा असेंडंट आणि एरीज साइन, एरीज मून साइन, तर हा व्हिडिओ, हा क्लिपिंग तुमच्यासाठी आहे बघा. आता तुम्ही काय करायला पाहिजे, सगळ्यात पहिले तर जर का तुम्ही सुरुवातीचा जो इंट्रोडक्टरी पार्ट आहे तो जर का नसेल ऐकलं तर तो नक्कीच जाऊन ऐका, कारण त्यात साडेसातीला धरून मी जे रहस्य शेअर केले आहेत ते तुम्हाला पूर्ण साडेसातीमध्ये कामी येणार. म्हणजे हा पहिला 2.5 टप्पा तर कसा बघायचा आणि कशा पद्धतीने पॅन आउट होणार ते तर आहेच आहे, पण व्यक्तीचे 7.5 वर्ष जाणार कसे आणि त्यांनी काय अपेक्षा करावी आणि काय नाही करावं याच्याबद्दल पण मी बोलले आहे. आता आपण तुमच्या क्लिपसाठी सुरुवात करूयात. तर आता सप्तमात मेष राशी आली आहे, म्हणजे 6ष्ठ स्थानात कोण पडलाय तर शनी आलाय. आता 6ष्ठ स्थानात जेव्हा शनी असतो तेव्हा तो पिशाच ऍक्टिव्ह होणार. हे सूत्र कोणाचं आहे तर हे सूत्र पराशर ऋषींचं आहे. पिशाच ऍक्टिव्ह होणार आणि बाहेर येऊन तो काम करणार. आता काय कामे होणार तर ज्यांची लफडे, ज्यांची पत्रिकात हे मेष राशीचा चंद्रमा आहे 6ष्ठ स्थानात, म्हणजे त्यांची लफडे बाहेर काढणार. ज्यांची अफेअर चालतात त्या सगळ्यांना तो फटका बसणार. ज्यांनी आपल्या पार्टनरला धोका दिलाय त्यांना तो फटके देणार, आर्थिक नुकसान करून देणार, आजार उद्भवणार आणि अशामध्ये तो पैसा सगळा जात बसणार. अशा पद्धतीचा तो पहिला टप्पा असणार. आता सप्तमात जेव्हा ही गोष्ट होते तर मग सप्तमात म्हटलं तर ते बिझनेस पार्टनरला धरून पण आलं आणि स्पाऊसला धरून पण आलं. व्यक्तीचं कुठलंही जेंडर असू देत, पण ज्या पद्धतीने व्यक्तीचे कर्म असणार त्या पद्धतीने ती गोष्ट बाहेर पडणार. आता सप्तम स्थान व्यवसायाचं पण आहे, तर मग ज्या व्यक्तींनी व्यवसायाला धरून गतजन्मात कोणाला फसवलं आहे, आपल्याच पार्टनर सोबत चुकीचं कर्म केलंय, त्याला धोका दिलाय, तर देखील या जन्मात त्याला अशा काळी धोका मिळतो, अशा काळी त्याला फसवलं जातं, त्याचा भ्रमाचा भोपळा पण फुटतो. आणि हे कसं काय घडतं तर तो षष्ठातला जो पिशाच आहे तो पिशाच हे फटके त्याला देतो. म्हणजे शनी म्हणतो जा, त्या पिशाच्याला म्हणतो की जा, आता ज्या पद्धतीने ह्या व्यक्तीला फटके द्यायचे आहेत, दंड द्यायचे आहेत ते तू दे, कारण त्याच पद्धतीने त्याने त्या गतजन्मात कर्म केले. जेव्हा आपण गतजन्म म्हणतो तर ते अगदी मागचं जन्म कधीच नसतं. मग आत्तापर्यंतच्या आयुष्यात जेवढे व्यक्तींनी आत्तापर्यंत जेवढे जन्म त्यांनी घेतलेत त्या जन्मांच्या फेऱ्यांमधनं कुठलं तरी प्रारब्ध कर्म म्हणा किंवा संचित कर्म पूर्ण व्हायला येत असतं, त्याची वेळ आलेली असती फलीभूत होण्याची, ती घटनाक्रम समोर येते. आता याचा निर्णय करणं हा खूप क्लिष्ट भाग आहे, कारण याच्यासाठी तुम्हाला काय वाचावं लागेल तर उपनिषद वाचावे लागतील, पुराण वाचावे लागतील, संहिता वाचावी लागतील. त्याच्याशिवाय हे ज्ञान जे आहे ते कळू शकत नाही की कोणता कर्म कधी ऍक्टिव्हेट होणार. हे तर आपल्याला माहितीच आहे की वेअर देर इज अ ऍक्शन देर इज अ रिॲक्शन, पण ती रिॲक्शन कधी येणार. काही गोष्टींची रिॲक्शन लगेच येते तर काही गोष्टींची रिॲक्शन यायला लाईफ टाइम्स लागतात, राईट. आता अष्टम स्थानात जर का तुमची मेष राशी असेल म्हणजे तुमचं कन्या लग्न असणार, तर कन्या लग्नाचे लोक पण त्यांची जन्मराशी मेष आहे त्यांच्यासाठी ही क्लिपिंग आहे. आता जर तुम्ही सुरुवातीचा जो इंट्रोडक्टरी पार्ट आहे, मेष राशीला जी 7.5 लागली आहे त्याला धरून जे मी काही 7.5च्या पहिल्या टप्प्याबद्दल रहस्य शेअर केले आहेत ते नक्की बघा जर का नसेल बघितलं तर, आणि मग हा व्हिडिओ पूर्ण पहा, मग ही क्लिपिंग का पहा, सो दॅट तुम्हाला येणारी 7.5 काय घेऊन येणार आहे, तुम्ही 7.5मध्ये काय अपेक्षा करावी, तुमच्याकडनं काय गोष्टी नाही घडल्या पाहिजे, त्याच्याबद्दल कर्माचा भाग किंवा प्रारब्धाचा भाग कसा चालतो त्याच्याबद्दल उलगडा केला गेला आहे.
आता अष्टमात जर मेष राशी आहे आणि कन्या लग्न आहे म्हणजे सप्तमात शनी आहे. कित्येक लोकांच्या पत्रिकेत कित्येक लोकांचे डायव्होर्स होण्याची शक्यता असते. अशा वेळेला विवाहाला धरून खूप अडचणी उभ्या राहणार आणि मग ती व्यक्ती स्त्री किंवा पुरुष भक्ती मार्गाला जाणार. त्याला तो गतजन्माच्या साधनाला एकरूप पण होणार. कन्या लग्न हे खूप शुभ लग्न मानले जाते. पण वैवाहिक जीवनाला धरून जे काही दुःख येते म्हणजे आपण साधनेकडे वळतो, दैवी शक्ती प्राप्त होते, दैवी शक्तीची प्राप्ती होते. अष्टम रूपांतरण करतं कारण सप्तमात शनी आला म्हणून ते रूपांतरण करून जातकाला अंतर्मुख करतो. शनी इथे शुद्ध करण्याचा मौका देतो. म्हणजे शनी इथे शुद्ध करतो आणि मौका पण देतो. शनी झोपलेला विष्णू आहे बघा. अशा वेळेस झोपलेला विष्णू म्हणजे काय? चातुर्मास जेव्हा लागतो तेव्हा विष्णू हे झोपायला जातात, शय्या करायला जातात. म्हणजे बुध म्हणजे जो जागा विष्णू आहे आणि झोपलेला विष्णू म्हणजे तर शनी. मग इथे शनी कार्यरत करतात. तर बुध जागा विष्णू, झोपलेला विष्णू म्हणजे म्हणतो हे सगळं झूट आहे. जागा विष्णू त्याला साधनेला लावतो. परत म्हणते मी, शनी झोपलेला विष्णू, बुध जागा विष्णू. झोपलेला विष्णू म्हणजे म्हणतो हे सगळं झूट आहे आणि जागा विष्णू त्याला साधनेला लावतो म्हणजे त्याची प्रगती करतो साधने मार्गावर. आता अष्टम स्थानात जेव्हा चंद्र आहे म्हणजे तो तंत्राच्या पाठीला धावणारा आहेच. कारण अष्टम स्थान हे गूढ विद्याचं, गुप्त विद्याचं, गुप्त बुद्धीचं स्थान आहे, पैतृक संपत्तीचं स्थान आहे. या सगळ्या गोष्टींना धरून कुठेतरी हिशोब होतात बघा. आता पैतृक संपत्तीचं किंवा क्रॉनिक डिसीजेसचं पण स्थान आहे. पण शनी इथे सप्तमात आहे. मग शनी इथे सप्तमात आहे म्हणून या पद्धतीने ती गोष्ट पॅन आउट होते. आता सप्तमातला शनी असो किंवा गुरु असं म्हटलं जातं की लग्नाला त्रास आहे किंवा लग्न नाहीच्या बरोबर. म्हणजे लग्न आहे काय की नाही काय काही कळतच नाही. अशा पद्धतीने त्या शनीचं त्या स्थानातल्या शनीचं वर्तन केले जातं. आणि हे असं का आहे? कारण तो अष्टमातला चंद्र आहे. कारण गत जन्मात तो कुठेतरी साधनेला धरून काय होता? अग्रसर होता आणि परत त्याने ती मार्ग पकडावं किंवा त्या मार्गावर चालावं म्हणून ही सगळी अपयश किंवा या पद्धतीने ती गोष्ट समोर येते. पण स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही सोबत पण केला जाऊ शकतो. आपल्या महाराष्ट्रात बरेच असे संत होऊन गेलेत ज्यांनी दोन्ही गोष्टी खूप सुंदरपणे साध्य केली आहे. बघा जमतंय का? आता भाग्यात जर का मेष राशी असेल म्हणजे भाग्यातली मेष राशीचा चंद्रमा तुमच्या पत्रिकेत जर का आहे म्हणजे तुमचं सिंह लग्न झालं. सिंह लग्न आणि मेष राशी ज्यांची आहे त्यांच्यासाठी हा 7.5चा टप्पा कसा जाणार? आता सुरुवातीचा जो व्हिडिओ आहे म्हणजे इंट्रोडक्टरी पार्ट आहे, जर का ते तुम्ही पाहिलं नसेल तर ते कृपया करून पाहावं. का? कारण की तुम्हालाच त्याचा फायदा होणार आहे. तुम्हाला फायदा कसा होणार आहे? तर 7.5चा हा पहिल्या 2.5 वर्षाचा टप्पा कसा जाणार किंवा 7.5मध्ये तुम्ही काय अपेक्षा करावी आणि काय नाही गोष्ट करावी त्याच्याबद्दल ही मांडणी केली गेली आहे. तर तो पाहिल्याशिवाय त्या राशीवरती जंप करू नये. आता आपण बोलूयात की भाग्यातला जर का मेष राशी आहे म्हणजे आता भाग्यात मेष राशी आहे म्हणजे अष्टमात शनी आला. अष्टमातल्या शनीसाठी काही स्पेसिफिक सूत्र म्हटली जातात. म्हणजे अष्टमात शनी जेव्हा असतो तर तो व्यक्ती साधना, तंत्र, मंत्र, गूढ विद्या या सगळ्यांमध्ये इंटरेस्टेड असतो. रिसर्च करणारा तर नक्कीच असतो. पण सगळ्यात मोठा गाभा जो आहे तो हा आहे की अष्टमातला शनी म्हणजे उंगल्यावर उंगल्या करणारा असतो. म्हणजे जिथे नाही तिथे तो नाक खुपसत असतो. अष्टमातला शनी जेव्हा असतो तर व्यक्तीला हे नसतं माहिती की कुठे आणि किती पर्यंत ती गोष्ट आपण करायला पाहिजे. आपली हद्द काय?
आपली एथिक काय, किंवा आपण हे इन्फॉर्मेशन घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे, आणि ही इन्फॉर्मेशन घेतली किंवा हे ज्ञान अर्जित केलं तर त्या ज्ञानाचं काही काही उपयोग आहे की नाही आहे, या सगळ्यांची विजडम जी असते किंवा या सगळ्यांची जी प्रगल्भता असते ती त्या व्यक्तीला कळत नसते. म्हणून त्या अष्टमाच्या शनीसाठी म्हटलं जातं की हा उंगल्यावर उंगल्या करत असतो, आणि हे फक्त एका जन्मापुरतं नसतं, हे वारंवार तो करतो. म्हणजे काय, आता 7.5 जर का आली तर काय होणार, तर 7.5वर जर कोणी पुराण, आता उदाहरण देते, म्हणजे 7.5मध्ये माणसांकडनं किंवा अष्टमातला शनी जेव्हा असतो तेव्हा माणसाकडनं उंगली कशी होते, तर पुराण झाली किंवा जेवढे क्लासिकल म्हणजे दैवी ग्रंथ असतात त्या सगळ्या ग्रंथांवरती, किंवा कुठल्या एखादा व्यक्ती खूप जास्त फ्रस्ट्रेशन मध्ये आल्यानंतर त्या पुराणांवरती जर का गुंतला, क्षमा करा माझ्या ह्या शब्दांना वापरण्यासाठी, पण तेच योग्य शब्द आहे इथे, म्हणजे त्या पुराणांचं किंवा त्या दिव्य ग्रंथांचं जर का अशा पद्धतीने तो अपमान करतो, म्हणजे त्या माणसाला कोणत्या लेवलचं फ्रस्ट्रेशन आलं असणार आहे, कोणत्या लेवलचं वैफल्य आलं असणार आहे की त्यांनी आपलं स्वतःचं भाग्य किती प्रमाणात खराब करून घेतलं असं वागून. हे सिंह लग्न आलं म्हणजे सूर्य आला. सो सूर्य सम्मान काय दाखवतो, तर सूर्य दाखवतो अहंकार, सूर्य काय दाखवतो, इगो. म्हणजे सिंह लग्न आल्यामुळे तो सुधारण्यापेक्षा जास्त अहंकार दाखवतो आणि फसून जातो. तर 7.5मध्ये त्याच्याकडनं हे वर्तन जास्त होतं, म्हणजे अपमान होतो त्याच्याकडनं. धार्मिक ग्रंथ असो, धार्मिक क्षेत्र असो, धार्मिक लोक असो, ज्योतिषी असो, किंवा ह्या सगळ्या लोकांचा कुठेतरी तो अपमान करतो, त्यांना तो चुकीचं वागतो, त्यांच्या सोबत चुकीचं वागतो, कारण तो अष्टमातला शनी. त्याचं फ्रस्ट्रेशन नक्कीच एका ठिकाणी, परंतु त्याचं वागणं, where there is a action there is a reaction, and whatever kind of action is there तशीच ती रिॲक्शन मिळते, किंवा त्याच्यापेक्षा जास्त द्विगुणित होऊन मिळते, लक्षात घ्या. आता आपण दशमातल्या मेष राशीच्या चंद्राबद्दल, म्हणजे तुमचं कर्क लग्न जर का असेल आणि मेष राशी तुमच्या दशमात असेल तर हा 7.5चा पहिला टप्पा कसा जाणार बरं बघा. आता सगळ्यात पहिले तर जर का तुम्ही सुरुवातीचा व्हिडिओ जो आहे इंट्रोडक्टरी पार्ट तो जर का नाही पाहिला असेल तर तो नक्की तुम्ही पाहायला पाहिजे, कारण 7.5ला धरून त्या सुरुवातीच्या काळामध्ये काही असे रहस्य तुमच्यासोबत शेअर केले आहेत की जेणेकरून तुम्हाला ही 7.5 कशी सोपी जाऊ शकते, तुम्ही काय एक्सपेक्ट केलं पाहिजे, तुम्ही काय नाही केलं पाहिजे, आणि प्रारब्ध कर्म काय आहे, कशा पद्धतीने प्रारब्ध कर्म उभं राहतं, कोणतं प्रारब्ध कर्म उभं राहणार, अशाबद्दल त्या सगळ्या गोष्टींची माहिती दिली आहे सुरुवातीच्या काळात. आता आपण सुरुवात करूयात. तर कर्क लग्न ज्यांचं आहे आणि मेष राशी म्हणजे मेष जन्म राशी आहे तर ही क्लिप त्यांच्यासाठी आहे. ओके, इमोशन एवढे होते ना की अख्खा तो शनी माणसाला बदलतो, ही स्टेटमेंट या लोकांसाठी द्यावी लागणार. कारण लग्नेश कोण आहे, तर शनी आहे इथे, बरोबर. लग्नेश चंद्र आहे, माफ करा शरी बोलले मी चुकून, पण लग्नेश कोण आहे तर चंद्र आहे. म्हणजे कर्क राशीचा स्वामी कोण आहे तर चंद्रमा आहे. आणि चंद्रमा कुठे आहे ह्या लोकांसाठी, तर लग्नेश स्वतः कुठे आहे तर दशमात असतो, म्हणजे त्या मेष राशीला लागलेली 7.5. आता लग्नेश दशम भावात आलाय आहे म्हणजे माणूस काय असणार आहे तर तो इमोशनल कर्म करणारा असणार आहे. म्हणजे त्याच्याकडनं कर्म कशा पद्धतीने होणार आहे, कुठलंही कर्म करताना त्याचा भाव तो इमोशनली ड्रिव्हन असणार आहे. म्हणजे तो सगळ्या गोष्टी इमोशनली कर्म करायला जातो, आणि ते कसे तर अमावस्या पौर्णिमा प्रमाणे होतात. म्हणजे अमावस्याला त्याचा मूड नसतो किंवा अमावस्याला मूड जातो किंवा पौर्णिमेला मूड येतो, मूड प्रमाणे. रात्री हो बोलेल तर दिवसा नाही, दिवसा हो बोलले तर रात्री नाही, हे
म्हणजे या प्रकारचं त्या व्यक्तीचं कर्म आहे. आता याला मराठीत बघा एक म्हण आहे, एक न धड 12 चिंध्या. मग आता शनी काय करतो इथे? भाग्यामध्ये शनी आला म्हणजे ती भाग्यात जी मीन राशी पडलेली आहे बघा, तर भाग्यात तो शनी आला म्हणजे 7.5 लागली कोणाला? तर भाग्याला. 7.5 लागली भाग्य काय? तर मग तिथे तीर्थस्थान आहे, राईट? म्हणजे भाग्य काय आहे? तर हे स्वतःची डेस्टिनी किंवा पिताचं स्थान आहे, तीर्थस्थान आहे, तीर्थ पर्यटन करण्याचे स्थान आहे. देव हे जागृत करण्याचे स्थान आहे. मग देव या संस्थेला पण समजण्याचे स्थान आहे. मग भाग्य शनी म्हणजे भाग्यात जेव्हा शनी आलाय आणि 7.5 आली आहे म्हणजे या जातकाच्या डोक्यात देवला धरून काहीतरी चमत्कार घडतो बघा, देव किंवा देवाला धरून. आणि त्या चमत्काराला नमस्कार करून तो पूर्ण बदलतो माणूस. आपला स्वभाव खऱ्या अर्थाने अमावस्येचा पौर्णिमा व पौर्णिमेचा अमावस्या झालेला असतो त्या व्यक्तीचा. आणि एवढा त्याच्या स्वभावात बदल तुम्हाला दिसतो म्हणजे 7.5 वर्षापूर्वीचा तो व्यक्ती आणि 7.5 वर्षानंतरचा तो व्यक्ती पूर्ण पार बदललेला असतो. आता अशा पद्धतीने जेव्हा घटना घडते ना, तर मग हे इमोशनल कर्म किंवा इमोशनल वागणं त्याच्या प्रत्येक आयुष्याच्या प्रत्येक गोष्टीवर चालणार आहे बघा, है ना? म्हणजे सगळीकडे त्याचा हाच जो बाणा आहे इमोशन्सचा, तो सगळीकडे वावरणार. मग त्याच्या करिअरमध्ये असू देत, त्याच्या घरच्या लोकांसोबत असू देत, पितासाठी असू देत, आईसाठी असू देत, त्याच्या स्वतःच्या धारणासाठी असू देत. तर हे जे आहे ना की धर सोड वृत्ती जी असते ती बदलते माणसाची, किंवा त्या गोष्टीला धरून ती 7.5 असते. आणि हेच ह्या 7.5 वर्षात किंवा या सुरुवातीच्या 2.5 वर्षाच्या टप्प्यामध्ये होणार आहे बघा. आता इथे आपण एकादश मध्ये जर का तुमची मेष राशी असेल, म्हणजे तुमचं मिथुन लग्न जर का असेल, तर हा दशमातला शनी म्हणजे तुमच्या 7.5चा पहिला टप्पा कसा जाणार, आणि दशमात हा शनी जो आला आहे तो तुम्हाला काय आणि कशा प्रकारचे रिझल्ट्स म्हणा किंवा इव्हेंट्स हे सगळे देणार या 2.5 वर्षात. तुमच्या हातनं कुठल्या प्रकारचे कर्म होणार, कुठल्या कर्मांना तुम्हाला आवर घालायचा आहे, कुठल्या कर्मांवरती तुम्हाला काम करायचं आहे आणि कुठल्या प्रकारचं ग्रोथ आणायचे. का? कारण की 3, 6, 10 आणि 11 या स्थानांना उपचय स्थान म्हटले जातात. आणि जेव्हा शनी या स्थानांमध्ये येतात तेव्हा जी अनवॉन्टेड ग्रोथ असते किंवा ज्या ग्रोथनी माणसाचं आयुष्य किंवा माणसाची ग्रोथ जी असते, माणूस म्हणण्यापेक्षा त्या माणसाची सोल, म्हणजे आपण प्रत्येक जन्मात शरीर बदलत राहतो, जसं आपण रोज कपडे बदलतो तसंच. तर जेव्हा माणूस शरीर बदलतो पण त्या सोलचं, त्या जीवाचं काय, त्या जीवानी ज्या कुठल्या यात्रा आत्तापर्यंत केल्या आहेत त्या यात्रेला धरून तो शनी जो आहे त्या सगळ्या गोष्टींमध्ये त्याला आवर घालतो, त्याला अंकुश लावतो, समजवतो, रिॲलिटी चेक देतो की आता आयुष्यात पुढे काय करायचं आहे. दशमात आल्यानंतर तो असे कर्म करायला लावतो. आणि ते कर्म कसे असतात? स्ट्रगलच्या मार्फत असतात. म्हणजे माणसाला हार्डशिप करावी लागते, माणसाला अपयश पाहावं लागतं, माणसाला फेलियर पाहावं लागतं. माणूस जोपर्यंत हे सगळं बघत नाही तोपर्यंत त्याला यशाची किंमत नसते, तोपर्यंत त्याला सक्सेसची किंमत नसते. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घडतात. तर दशमातला शनी जो आहे तो स्ट्रगल दाखवतो. आता इथे मेष राशीमधला तुमचा चंद्र आणि 7.5 सुरू झाली आहे, म्हणजे सगळ्यात पहिला टप्पा तुमच्यासाठी कुठला जाणार, तर तो करिअरला धरून. ठीक आहे. आता इथे हा माणूस सगळी चुकीची कामं करणार जनरली, आणि अशा वेळी चुकीच्या कामांनी धन वगैरे खूप काही कमवणार आणि 3ऱ्या फेऱ्यात त्याला फटका बसणार बघा. आणि मग पहिला
पहिल्या फेऱ्यात सगळं कमावणं, जे काही जेवढं कमावलंय त्याने, ते सगळं तिसऱ्या फेऱ्यामध्ये नेस्तो नाबूद होणार. म्हणजे ते सगळं तो गमावणार. हे कधी होईल? तर जो माणूस इमानदारीने काम करेन त्याला मोठ्या प्रमाणे लाभ मिळणार. पण जो माणूस मोठ्या प्रमाणे इमानदारी नाही वागणार आहे त्याला ह्या जगात किंवा या वेळेला फटका बसतो. इथे वेळ आपल्या पारड्यात असते. म्हणून जास्त शेफारण्याचे चान्सेस, म्हणजे तिरसट वागण्याचे चान्सेस वाढतात माणसाचे. माणूस वाटेल ते बोलतो, वाटेल त्याप्रमाणे वागतो सुद्धा. ह्या 7.5मध्ये किंवा पहिल्या टप्प्यामध्ये माणसाकडनं अशा पद्धतीचे कर्म होतात. आता शेवटचं स्थान म्हणजे द्वादश मध्ये जर का मेष राशी असेल म्हणजेच तुमचं वृषभ लग्न आहे आणि शनी कुठे असणार आहे तुमच्या पत्रिकेत, तर तो एकादश स्थानात आलेला आहे. लाभात आलेला शनी आणि मेष राशी जर का तुमची व्ययस्थानात आहे म्हणजे काय होणार? आता बघा, इथे तो चंद्र खड्ड्यात आहे. म्हणजे चंद्र हा खड्ड्याच्या स्थानात आहे. इमोशन्स सगळे खड्ड्यात गेलेत. मध्ये म्हणजे गत जन्मात तुम्ही जे काही वागला आहात किंवा गत जन्मात जितके जन्म झालेत त्या जन्मांमध्ये तुम्ही इमोशन्सला धरून, वासनेला धरून जे काही चुकीचं वागला आहात, तो चुकीचे कर्म केलेत, पैशाला धरून, कारण चंद्र ही लिक्विड कॅश देखील दाखवतो आणि व्ययस्थान हे इन्व्हेस्टमेंट किंवा ऋणमुक्ताचं किंवा आपण म्हणतो की नुकसानीचं स्थान सुद्धा आहे. तर या गोष्टीला धरून तुम्ही जे काही चुकीचं वागलात गत जन्मांमध्ये आणि या जन्मात सुद्धा, त्या सगळ्या गोष्टींचा हिशोब होतो हे पहिले 2.5 वर्ष. आता जर का त्या गोष्टीला धरून तुम्ही फटका ऑलरेडी पाहिला असणार आहे तर मग तुम्हाला थोडीशी नमून जाते ही 7.5चा पहिला टप्पा. पण जर का नसेलच केलं, असं होत नाही सहजासहजी, पण या वेळेला म्हणजे पहिले 2.5 वर्ष जे आहेत ते तुम्हाला मग नक्कीच फटके देतात. मग माणसाला लांब सुद्धा पाठवतात. आता आईला धरून, चंद्र ही माता आहे आणि आईला धरून जर का चुकीचं कर्म केलं असणार आहे किंवा घराला धरून काही चुकीचं कर्म केलं आहे, मातृस्थानाला धरून, भूमीला धरून, मातृभूमीला धरून केलंय, तर अशा वेळेस तो माणूस ना या गोष्टीला धरून बाहेर जातो, लांब जातो, परदेश गमन करतो आणि तिथे जाऊन अडकतो. तिथे जाऊन जास्त एकटा पडतो, डिप्रेशन येतं. आता हे परदेश गमनचं स्थान आहेच, म्हणजे कुठल्याही प्रकारचे नुकसानचे भाव पण आहे. आता हेच झोप लागणे, स्वप्न पडणे या सगळ्यांवर सुद्धा त्या 7.5चा सखोल परिणाम होतो. म्हणजे काय, तर जसं हे व्ययस्थान शय्या सुखाचं आहे, बेडरूम मध्ये जी क्रिया केली जाते त्याचं आहे, तर त्याला धरून सुद्धा मोठ्या प्रमाणात घटनाक्रम घडतात आणि माणूस इथे चुकीचा वागतो किंवा वागलेला असेल तर त्याला फटके इथे सुद्धा बसतात. आता गतजन्माला धरून जे पापकर्म आहेत तो ते भोगणार, पण ते कशा पद्धतीने भोगणार? तर मानसिक कलेश तर आहेच आहे, पण मग आजार उभे राहतात आणि आजार उभे राहून हॉस्पिटलमध्ये खर्च होतात किंवा अवतीभोवतीच्या जवळच्या लोकांचं पण ती गोष्ट करत बसावी लागते आणि कोणत्या ना कोणत्या रूपात इथे तुम्ही देत राहता. मग तुम्ही पैसा देता किंवा तुम्ही स्वतःची शक्ती देता किंवा तुम्ही तुमचा प्राण जातो, अशा पद्धतीने ती गोष्ट जाते. आई वडिलांचं या वेळेला सुद्धा करावं लागतं आणि करायला पाहिजे. ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्माला घातलंय त्याच आई वडिलांचं हे ऋण फेडण्याची वेळ देखील असते. तर आई वडील जेव्हा बिमार पडतात तर या क्षणी अशा वेळी करावं माणसाने, व्यवस्थितपणे करावं, पार पाडावं. आता तुम्ही रेमेडी काय करू शकता? तर बघा, कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्ही गरीबाला मदत करू शकता. त्याला डायरेक्ट पैसे देऊ नका, पण तुम्ही काय करू शकता, तर फळ देणं, त्या पेशंटला फळ देणं किंवा त्याला औषधं विकत घेऊन देणं, हे तुम्ही करू शकता. आता चिता रचणारे जे लोक असतात ना, जे स्मशानात जी माणसं चिता रचतात, चिता तयार करतात, त्या लोकांना तुम्ही रेग्युलर राशन देऊ शकता. मग रोज जेवढ्या वेळा तुम्ही शिव मंदिरात जाऊन उपासना करू शकता तेवढी तुम्ही शिव उपासना करावी अशा वेळेस.
आता जसं शिव उपासना केली आणि तुम्ही मंदिराच्या बाहेर पडलात आणि तुम्हाला जर का एखादी गाई दिसली तर तुम्ही तिला केळं खाऊ घालायला पाहिजे, किंवा भिकारी दिसला तर त्याला तुम्ही काहीतरी खाऊ घालायला पाहिजे, बिस्किट का होईना पण काहीतरी खाऊ घालायला पाहिजे, 5-10 रुपये द्यायचा, एक काहीतरी त्याला मदत म्हणून एक तुम्ही ठेवू शकता. अशा पद्धतीने तुम्ही ह्या साडेसातीचा पहिला टप्पा म्हणजे इंटेन्सिटी कमी करू शकता. जास्त त्रास होत असल्यास महामृत्युंजय जप नित्य नियमाने करणं. जितका जास्त जप तुम्ही करणार तितकी जास्त तुम्हाला आत्मबळ म्हणा किंवा मानसिक बळ मिळणार, आणि त्याचा नक्कीच खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होतो, लक्षात ठेवा. राईट.